त्यामध्ये आपण मॉडर्न हिस्ट्री हा विषय बघतो आहे आणि मॉडर्न हिस्ट्रीमध्ये आपण नियर अबाउट जे काही 4-5 क्लासेस जे आहेत आपण कंप्लीट केलेले आहेत आणि कालचा जो टॉपिक आपण बघितला जो आपण बघितला तो होता जो प्रशासकीय नीती आहे, पॉलिसीज ज्या आहेत, पॉलिसीज इंग्रजांच्या प्रशासकीय पॉलिसीज ज्या आहेत त्यांचा आपण अभ्यास केला होता. सो त्याच्यामध्ये आपण प्रशासकीय पॉलिसीजमध्ये आपण काय काय बघितलं. सर्वात पहिले तर आपण दुहेरी शासन पद्धत बघितली. सो दुहेरी शासन पद्धत तुम्हाला क्लिअर झाली पाहिजे. दुहेरी शासन पद्धत कोणी लागू केली? रॉबर्ट क्लाइव्ह. बरोबर आहे, रॉबर्ट क्लाइव्ह 1765. आणि याला कोणी हटवलेलं आहे? वॉरन हास्टिंग्स. वॉरन हास्टिंग्सनी याला जे आहे या पॉलिसीला समाप्त केलं इन द इयर 1770. राईट. ही दुहेरी शासन पद्धत ही आपण बघितली. ठीक आहे. बंगाल, बिहार, ओरिसामध्ये लागू करण्यात आली. ठीक आहे. इलाहाबादची संधीनंतर जे आहे इंग्रजांना जे आहे ते अधिकार भेटले आहे ना, कर वसूल करण्याचे अधिकार ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट त्याच्यानंतर आपण बघितलं किंवा तैनाती फौज पद्धत. तैनाती फौज पद्धत कोणाची आहे? तैनाती फौज पद्धत ही जी पॉलिसी आहे, तैनाती फौज पद्धतची पॉलिसी ही कोणाची आहे? लॉर्ड वेलेस्लीची आहे. बरोबर आहे. तैनाती फौज पद्धत आपण पूर्णपणे संपुष्ट म्हणजे क्लिअरली बघितली आणि त्याच्यामधला पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. 1798ला पहिला जो राजा आहे, पहिली जी संस्थानिक आहे भारतातली, ज्यांनी ही फौजचा स्वीकार केला, हैदराबादचा निजाम. बरोबर. इथून आपण ते सगळं बघितले कोणते कोणते राज्य होते अँड ऑल सगळं आपण लास्ट क्लासमध्ये म्हणजे एस्टरडेला आपण क्लिअर केलेलं आहे. सो त्याच्यानंतर तैनाती फौज नंतर मी तुम्हाला सांगितलं होतं दत्तक वारसा नामंजूर. सो दत्तक वारसा नामंजूर धोरण किंवा खालसा धोरण ठीक आहे, किंवा हडपची नीती ज्याला आपण म्हणतो, किंवा यालाच डॉक्ट्राईन ऑफ लॅप्स म्हणतो. ठीक आहे. डॉक्ट्राईन ऑफ लॅप्स. कधी कधी काय होतं, आयोग डायरेक्ट इंग्लिश शब्दाचा वापर करतो. डॉक्ट्राईन ऑफ लॅप्स ही जी प्रशासकीय जी नीती आहे याचा वापर खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलनी केला. ठीक आहे. डलहौसीने आहे ना. सो कधी कधी हे शब्द पण विचारतात. तुम्ही म्हणाल की बा डायरेक्ट तर आपल्या सगळेच नाव सबसिडरी अलायन्स, याचं काय नाव आहे? सबसिडरी अलायन्स. तर हे जे काही आहे हे सगळे पॉईंट्स आपण काल जे आहे ह्या सगळ्या नीतीज आपण कंप्लीट केल्या. आणि लास्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं रिंग ऑफ फेन्स. काय आहे रिंग ऑफ फेन्स? रिंग ऑफ फेन्स जिसको हम लोग बोलते हैं घेरे की नीति है ना. घेरेची नीती जी आहे ती कोणाची होती? ती वॉरन हास्टिंग्सची होती. ठीक आहे. वॉरन हास्टिंग्स ते तुम्हाला सांगितलं होतं. तुम्हाला बफर स्टेट म्हणजे काय त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं होतं. तर काल आपण हा जो कंप्लीट आहे, हा जो टॉपिक आहे हा आपण कंप्लीट केलेला आहे. सो याच्यावर जे आहे कुठल्याच प्रकारचा क्वेश्चन जो आहे तुम्हाला म्हणजे याच्यावर डाऊट नसला पाहिजे. हे पूर्ण टॉपिक्स तुमचे क्लिअर असले पाहिजे. कालचा जो म्हणजे क्लास जो होता हा खूप इम्पॉर्टंट क्लास होता, ज्याच्यामध्ये आपण हे सगळे टॉपिक्स क्लिअर केलेले आहेत. आणि आयोगाने राहून इथून क्वेश्चन विचारले. राहून इथून क्वेश्चन्स म्हणजे येतातच क्लिअरली. तुम्ही समजूनच घ्या इथून क्वेश्चन येतात. यापूर्वी मी तुम्हाला भूराजस्व जे आहे म्हणजे टॅक्स वसूल करण्याचे जे प्रोसेसेस आहे, टॅक्स कसे भूराजस्व नीती जी सांगितली होती, भूराजस्व नीतीने तुम्हाला जे आहे जमिनीवरून कसा टॅक्स कलेक्ट केला आहे इंग्रजांनी, त्यांची जी पॉलिसी आहे त्या पॉलिसीजला एक्सप्लेन केलं होतं. त्याच्यामध्ये मी तुम्हाला महालवारी सांगितली होती आहे ना. महालवारी पद्धत, रयतवारी पद्धत आहे ना. रयतवारी, महालवारी, जमीनदारी आहे ना, हे सगळे जे आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इजारेदारी, हे सगळे जे आहे हे पण तुम्हाला हे जे आहे हे परवाच्या क्लासमध्ये आपण क्लिअर केलं आहे. हा जो पूर्ण पॉईंट हा जो पूर्ण सेक्शन आहे हा सेक्शन तुम्हाला डेफिनेटली मार्क देऊ शकतो राज्यसेवेमध्ये, UPSC सिव्हिल सर्व्हिसेस. तो हा पूर्ण सेक्शनच तुमचा क्लिअर असला पाहिजे वेन इट कम्स टू मॉडर्न हिस्ट्री. ठीक आहे. सो आज आपण पुढे जाणार आहोत आणि आज जे आहे हे जे काही प्रशासकीय बदल यांनी केले, यांनी जे आर्थिक बदल केले, ठीक आहे, इथले जे सैनिकांसोबत यांनी जो काही व्यवहार केला, ह्या सगळ्या गोष्टींमुळे एक्सपोर्ट झाला. ठीक आहे. भारतामध्ये आणि एक विद्रोह झाला. ठीक आहे. विद्रोह काही अशा रातोरात होत नाही. ठीक आहे. याला जे आहे काही कारण असतात. ओके. तो हा प्रोसेस आहे, ही एक प्रोसेस आहे. ठीक आहे. विद्रोहाची जी प्रोसेस आहे 20 वर्षापासून कोणाचं शोषण होऊन राहिलं आहे. बघा विद्रोह कधी होतो? विद्रोह एखादा जेव्हा खूप मोठा स्फोट जो आहे तो कधी होणार? जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला खूप दाबून ठेवण्याचा प्रयत्न कराल तर तो पहिले इनिशियली दबेल, मग हळूहळू एक दिवस असा आहे की तो तुमच्या विरोधात जो आहे विद्रोह होतो. तर असंच काहीतरी भारतामध्ये झालं. त्यालाच आपण 1857चा उठाव म्हणतो किंवा त्यालाच आपण 1857चा विद्रोह म्हणतो. तो टॉपिक आपल्याला आज कव्हर अप करायचा आहे. ठीक आहे. बरोबर. सो आता मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा पण एखादा उठाव होतो तो काही म्हणजे एका दिवसात होत नाही, त्याचे काही कारण असतात. ठीक आहे. लॉंग टर्म त्याचे सिक्वेन्सेस असतात. सर्वात पहिले राजकीय कारण.
राजकीय कारण काय आहे? राजकीय कारण काय आहे? ज्याला आपण म्हणू शकतो पॉलिटिकल रिझन्स. ठीक आहे. तर राजकीय कारण काय आहे? हस्तक्षेप. इथल्या लोकल राजांच्या किंवा लोकल राजकारणामध्ये जो तुम्ही केलेला जो हस्तक्षेप आहे त्याला आपण म्हणू शकतो राजकीय कारण. इथल्या राजांच्या प्रशासनामध्ये हे इंग्रज येऊन यांनी जे हस्तक्षेप केला तो काही लोकांना आवडला नाही, बरोबर. तर तो एक म्हणू शकतो आपण हे राजकीय कारण. त्याच्यानंतर आपण बघूया प्रशासकीय कारण. तर ज्यावेळेस आपण प्रशासकीय कारणाची गोष्ट करतो तर प्रशासकीय कारण आता थोड्या वेळा पहिले तुम्हाला सांगितलं तर प्रशासनामध्ये जे बदल केले यांनी जे प्रशासनामध्ये सिस्टममध्ये येऊन जे आहे ते बदल करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. जसं की तैनाती फौज पद्धत, जसं की जे आहे दत्तक वारसा नामंजूर, घेरेची नीती, हे जे आहे हे काही प्रशासकीय बदल जे आहे त्यांनी येऊन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर काही आर्थिक कारणं आहेत. ठीक आहे. आर्थिक कारण काय आहे? जे भूराजस्व नीती आहे किंवा जे टॅक्सेशनची जी पॉलिसी आहे त्याच्यामध्ये यांनी जे बदल केला, जसं की फॉर एक्झाम्पल रयतवारी लावली, कुठे महालवारी लावली, कुठे जमीनदारी झाली पद्धत लावली. आणि हे सगळ्या गोष्टींनी काय होत होतं? ठीक आहे, कुठे ना कुठे शेतकऱ्यांचं शोषण होत होतं. बेसिकली त्या काळामध्ये टॅक्स देणारा जो वर्ग आहे तो शेतकरीच आहे. ठीक आहे. सो यांचं मोठ्या प्रमाणात शोषण तुम्ही बघू शकता. 1857 उठावामध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे सहभाग घेतलेला आहे शेतकऱ्यांनी. ठीक आहे. कारण शेतकऱ्यांचं शोषण झालेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जे सामाजिक सुधारणा आहे, सामाजिक बदल जी आहे, सामाजिक सुधारणा. ठीक आहे. त्याच्यानंतर सामाजिक सुधारणा व धार्मिक सुधारणा आपण म्हणू शकतो, बरोबर. सो सामाजिक सुधारणा व धार्मिक सुधारणा जी आहे जी इंग्रजांनी इथे घडवून आणली. ठीक आहे. सो इंग्रजांनी इथे सामाजिक सुधारणा काय केली? जसं की फॉर एक्झाम्पल सती प्रथा बंद केली. ठीक आहे. जसं की फॉर एक्झाम्पल जे आहे जे आपले हे आहे काय म्हणू शकतो आपण विधवा पुनर्विवाहाची प्रथा इथे त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. लॉर्ड डलहौसीनी विधवा पुनर्विवाहासाठी प्रयत्न केला होता, म्हणजे त्याच्यावर एक कायदा पारित केला होता. सतीवर जे आहे विल्यम बेंटिकनी केलं होतं. तर हे सगळे आपण येणारे सामाजिक सुधारणा आपला एक चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपण पूर्ण ते कव्हर करू. पण त्यांनी जे बदल इथे केले त्याच्यानंतर धार्मिक सुधारणा इथे जे आहे त्यांनी ख्रिश्चन मिशनरीजला चान्स दिला. ते ख्रिश्चन मिशनरीज इथे आले आणि जे ख्रिश्चन धर्माचा जो प्रसार होऊ लागला. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे जे आहे कुठे ना कुठे दुसरा वर्ग जो आहे तो यांच्या विरोधामध्ये गेला. ठीक आहे. तर हे काही कारणं आहेत त्याच्यामुळे जो आहे इंग्रजांना प्रॉब्लेम जो आहे निर्माण झाला. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे. सैनिक सुधारणा सांगितली. सैनिक सुधारणा. ठीक आहे. सैनिक जी आहे जी स्टाईल आहे आपल्याकडे जी सेना होती ही सेना थोडीशी वेगळ्या स्वरूपाची सेना होती. ठीक आहे. आपण हे जे इंग्रज आले यांनी जे सेना बनवली ही थोडीशी डिफरंट स्टाईलमध्ये होती. ठीक आहे. आपल्याकडची जी सेना होती पहिले जी आहे भाल्यांचा इस्तेमाल व्हायचा, तलवारींचा इस्तेमाल व्हायचा. पण यांनी जी सेना बनवली त्याच्यामध्ये यांनी केस वगैरे छोटे ठेवायचे आहे. तुम्ही तावीज वगैरे गळ्यात काहीच घालू शकत नाही, मोठी दाढी बनवू शकत नाही वगैरे यांचे काही नॉर्म्स होते आणि त्या स्टाईलमध्ये यांनी सेना बनवली होती. आणि सेनाला यांनी जे आहे एक वेगळ्या या सेनामध्ये पण यांनी खूप मोठ्या प्रमाणात भेदभाव ठेवला. ठीक आहे. की भारतीय जो सैनिक असेल तो जास्त वरच्या पोस्टवर जाऊ शकत नाही, इंग्रजी सैनिकच तिथपर्यंत जाऊ शकतो. तर त्याच्यानंतर सैनिकांना अजून यांनी काही मी तुम्हाला काल सांगितलं होतं की जे आहे ज्यावेळेस जे आहे भारतामध्ये मध्यकालीन इतिहास मध्यकालीन काळ जेव्हा भारतामध्ये चालू होता त्यावेळेस भारताला सोने की चिडिया म्हटलेला आहे. कारण की त्यावेळेस भारतामध्ये सोनं जे आहे पूर्ण जगातून गेलं होतं. कारण की व्यापारी वर्ग बाहेर जात होता आणि व्यापार करून इथे येत होता. पण कालांतराने काय झालं यांना थांबवण्यात आलं. कारण की यांच्याजवळ मोठ्या प्रमाणात पैसा आला आणि हे श्रीमंत झाले. ठीक आहे. आणि यांच्याजवळ पैसा आल्यानंतर हे कोणाचंच ऐकत नव्हते म्हणून पुढं त्यांनी कट रचून जो आहे यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. आणि असं डिक्लेअर केलं की जो पण व्यक्ती समुद्राच्या पाण्यामध्ये पाय ठेवेल त्याचा धर्मभ्रष्ट समजलं जाईल. ठीक आहे. जो पण व्यक्ती समुद्राच्या पाण्यामध्ये पाय ठेवेल त्याचा धर्मभ्रष्ट समजलं जाईल. आता इथे जी ईस्ट इंडिया कंपनी आली, ईस्ट इंडिया कंपनी तर तुम्हाला समुद्र पाण्याने कुठेही पाठवून राहिली युद्धासाठी. ठीक आहे. तुम्हाला अंदमान निकोबारला जायचं आहे, तुम्हाला लक्षद्वीपला जायचं आहे, तुम्हाला श्रीलंकाला जायचं आहे, तुम्हाला इंडोनेशियाला जायचं आहे. ठीक आहे. तर म्हणून काय झालं इंडोनेशिया खाली आहे. जर आपण बघू या अंदमान निकोबार आयलँडच्या या बाजूला जे आहे इंडोनेशिया वगैरे आहे, बरोबर. सो तर हे जे आहे तर सैनिक जे आहे सैनिकांना कुठेही पाठवून राहिले आणि सैनिकांना आपल्याला ती फिलिंग लहानपणीपासून ठेवलेली आहे की बा समुद्राच्या पाण्यामध्ये आपण पाय ठेवल्यास आपला धर्मभ्रष्ट होणार. तर हे सगळे म्हणून सैनिक पण चिडले होते आणि ह्या सगळ्या वर्गाने जे आहे कालांतराने जे आहे कुठे ना कुठे यांना म्हणजे प्रॉब्लेम केला. ठीक आहे. याच्यामध्ये व्यापारी वर्ग पण आहे. कारण की यांनी जे व्यापार सुरू केला, इंग्रजांनी जो व्यापार सुरू केला त्याच्यामध्ये काय होतं की बा कापड जे आहे जे कापड बनायला 6 महिने लागायचे, जे कापड बनायला जे आहे सुती कापड आपण जे आपले जे प्रोसेसेस होते त्याच्याने 6 महिने लागायचे. आणि यांनी जे मशिनरीज वगैरे जे आणल्या जे फॅक्टरी सेटअप केल्या त्याच्याने कापड एका तासामध्ये जे आहे 100 कापड बनवून म्हणजे 100 शर्ट बनवून राहिले आणि आपल्याला एक शर्ट बनवायला 6 महिने लागून जायचे.
म्हणून शर्टाची किंमत पण कमी झाली आणि प्रत्येकाला तो अवेलेबल होत गेलं. म्हणून जो वर्ग इथे जो लोकल हँडमेड जे आहे हाताने जो बनवणारा जो वर्ग होता कापड बनवणारा वर्ग त्यांना पण प्रॉब्लेम झाला. तो व्यापारी वर्गाला हे म्हणून हे सगळ्या लोकांनी जे आहे कुठे ना कुठे जे आहे विद्रोह केला इंग्रजांच्या विरोधात. पण आता एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी हे सगळे पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे. पण एक्झाममध्ये जेव्हा आयोग आपल्याला प्रश्न विचारते की तत्कालीन कारण काय आहे, 1857च्या उठावाचं तत्कालीन कारण काय आहे. 1857च्या उठावाचं हे सगळे तर कारण आहेतच नो डाऊट, पण इमिडिएट ब्लास्ट होण्यासाठी एक कारण लागतं. ठीक आहे, तर ते जे कारण होतं ते होतं एनफिल्ड रायफल. एनफिल्ड रायफल जी आहे याचा वापर जेव्हा करण्यात आला, जेव्हा एनफिल्ड रायफलला आणण्यात आलं, तर ही जी एनफिल्ड रायफल आहे ही तत्कालीन कारण. मग ही एनफिल्ड रायफलमध्ये असा प्रॉब्लेम काय होता ज्याच्यामुळे सैनिकांनी नकार दिलं की आम्ही ह्या बंदुकीचा वापर करणार नाही. आणि इनफॅक्ट एवढं डेंजर सिच्युएशन आली गेली की सैनिकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनाच जे आहे त्यांच्यावरच गोळ्या झाडल्या. ही जी एनफिल्ड रायफल होती याची जी काडतूस होती ती जी आहे ती गायच्या चरबीची आणि डुकराच्या चरबीची बनलेली आहे. असं एक म्हणजे असं त्यावेळेस एक टाईपची अफवा जी आहे ती उडाली होती. बरोबर. सो जेव्हा आपण गायची चरबीची गोष्ट करतो तर गायची जी चरबी आहे ती हिंदूंसाठी पवित्र मानली जाते आणि जी डुकराची चरबी आहे ती एकदम म्हणजे घृणा मानली जाते, घृणास्पद मानली जाते मुस्लिम कम्युनिटीद्वारे. तर म्हणून त्यांनी जे आहे नकार दिला आणि जे आहे हा जो स्फोट आहे हा स्फोट करून करण्याचा हे स्फोट जो आहे हा स्फोट करण्याचा जो ज्यांनी करून दिलं त्या व्यक्तीचं नाव आहे मंगल पांडे. सो मंगल पांडेनी काय केलं इथून आपण आता फोकस करू. ठीक आहे, तो इथपर्यंत सगळं काही क्लिअर आहे. काही डाऊट्स असेल तर विचारा कमेंट सेक्शनमध्ये. ठीक आहे, चलो आगे बढ़ते हैं. सो विद्रोहाची सुरुवात. विद्रोहाची सुरुवात कशी झाली आहे याच्याकडे आपण आता फोकस करू. ठीक आहे, विद्रोहाची जी सुरुवात आहे ती चालू होते 29 मार्च 1857. 29 मार्च 1857. 29 मार्च 1857ला जो बॅरकपूरचा एक सैनिक आहे. आता बॅरकपूर काय आहे? बॅरकपूर कुठे आहे? वेस्ट बेंगालमध्ये आहे, पश्चिम बंगाल मध्ये हे बॅरकपूर आहे. इथला जो एक सैनिक आहे ज्याचं नाव आहे मंगल पांडे. त्याचं नाव आहे मंगल पांडे. तर हा कोणत्या बटालियनचा आहे? हा बटालियन आहे 34th नेटिव्ह इन्फॅन्ट्री बटालियन. 34 नेटिव्ह इन्फॅन्ट्री बटालियन त्याचं बटालियनचं नाव. हा जो मंगल पांडे आहे, जेव्हा मंगल पांडेला जे आहे जेव्हा बंदूक उचलून शूट करायला जेव्हा सांगतात, हा मंगल पांडे काय करतो, तिथले जे 2 अधिकारी होते, ठीक आहे, एकाचं नाव आहे जनरल बॉब, एकाचं नाव आहे जनरल बॉब आणि एकाचं नाव आहे मेजर ह्यूजेसन. काही ठिकाणी सॉर्जंट ह्यूजेसन आहे, तो सॉर्जंट पदाचं नाव आहे बरं. सो काही लोकांना असं वाटतं सॉर्जंट नाव आहे, सॉर्जंट पद आहे. मेजर जनरल सॉर्जंट, ठीक आहे, किंवा मेजर सर्जंट ह्यूजेसन. यांच्यावर गोळ्या झाडल्या मंगल पांडेनी आणि या 2 अधिकाऱ्यांची जी आहे मंगल पांडेनी जी आहे 29 मार्च 1857ला हत्या केली. आणि इथूनच जे आहे विद्रोहाची सुरुवात मानली जाते. आणि मंगल पांडेला जे आहे यांची हत्या केल्यामुळे मंगल पांडेला फाशी देण्यात आली. मंगल पांडेला फाशी कधी देण्यात येते? 8 एप्रिल 1857ला. 8 एप्रिल 1857ला मंगल पांडेला फाशी देण्यात. ठीक आहे, फाशी. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा की इंग्रज बघा किती फटाफट ॲक्शन घ्यायची. ठीक आहे, विद्रोहाची सुरुवात किती झाली? 29 मार्च. लगेच ज्यांनी विद्रोह केला त्याला पटसे पकडो, उसको पटसे क्या तो फाशी दिली. इंग्रजांचं प्रशासन खूप डिफरंट होतं आणि त्यांनी बिलकुल म्हणजे असं जे आहे दस की नस नाही झालं पाहिजे म्हणून इमिडिएटली त्याला फाशी पण दिली. सो तुम्हाला जे आहे माझं एक होमवर्क तुम्हाला देतो आहे की मंगल पांडेला कुठे फाशी देण्यात आली हे मला नक्कीच सांगा. ठीक आहे, कमेंटमध्ये सांगू शकता तर खूपच चांगली गोष्ट आहे. सो किंवा त्याच्यावर थोडंसं संशोधन करा. मंगल पांडे जो आहे यांना फाशी देण्यात आली आणि या पूर्ण विद्रोहाचा जो पहिला क्रांतिकारी जो आहे त्याचं मंगल पांडेला मानले जाते. आणि मंगल पांडेला जे आहे पहिला जे आहे काय म्हणू शकतो आपण शहीद, पहिला जो शहीद आहे त्यांना मंगल पांडेलाच म्हटलेला आहे. सो
हे सगळे क्वेश्चन्स, हे सगळे पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. बॅरकपूर वगैरे वगैरे इथून अनेकदा प्रश्न विचारलेले आहेत. तर त्यावेळेस जो बॅरकपूर स्टेशन होतं, ते बॅरकपूर स्टेशनचे कमांडिंग ऑफिसर जो होता, तो होता हॅरसे. कमांडिंग ऑफिसर, बॅरकपूरचा जो कमांडिंग ऑफिसर होता, तिथला जो अधिकारी होता बॅरकपूरचा, तो कमांडिंग ऑफिसर होता. ठीक आहे, ऑफिसर त्याचं नाव होतं हॅरसे. हे पण काही बारीक पॉईंट्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचं. सो फ्रॉम हिअर म्हणजे इथून जी आहे 1857चा जो उठाव आहे, त्याची उठावाची जी टाइम आहे, जी सिच्युएशन है, दिस इज द पॉइंट. म्हणजे यहाँ से ये उठाव स्टार्ट हो गया है, अब ये विद्रोह स्टार्ट हो गया है. तो आगे आगे देखते हैं अभी क्या हो रहा है. ठीक है, तो ये यहाँ तक सब डाउट्स क्लियर हो गए सबको. ठीक आहे, कोई प्रॉब्लेम आहे काही असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला. इंग्रज अधिकाऱ्यांचे नाव जे आहे ते आहे लेफ्टनंट बॉग, मेजर ह्यूजसन. ठीक आहे, जनरल बॉग आणि मेजर ह्यूजसन. ठीक आहे, इथे लिहिलेलं आहे बॉग आणि ह्यूजसन. तो अशा पद्धतीने उठावाची सुरुवात म्हटली जाते आणि इथून जो आहे उठावाची सुरुवात जी आहे स्टार्ट झालेला आहे उठाव. ठीक आहे, सो आता एकदम बढिया. सो आता विद्रोह जो आहे हा अजून पुढे कसा जातो त्याला आपण बघूया. ठीक आहे, 10 मई 1857ची गोष्ट आहे. 10 मई 1857 गोष्ट आहे. ठिकाण आहे मेरठ. कुठे आहे मेरठ? कुठे आहे, कोणत्या राज्यात आहे मेरठ? मेरठ उत्तर प्रदेशमध्ये, बरोबर. ह्या मेरठला जे कॅन्टॉन्मेंट आहे, मेरठला जे बटालियन, जिथे मेरठला जो सैन्य होतं, त्याच्यापैकी जवळपास 90 सैनिकांनी, 90 घुडसवार सैनिकांनी, 90 पैकी 85 घुडसवार सैनिकांनी म्हटलं, 90 पैकी 85 घुडसवार सैनिकांनी म्हटलं की आम्ही त्या रायफलचा वापर करणार नाही. कोणती रायफल? एनफील्ड रायफलचा आम्ही काही वापर करणार नाही. काय म्हणून या सैनिकांना जे आहे पकडण्यात आलं आणि त्यांचं कोर्ट मार्शल करण्यात आलं आणि 10 वर्षाची जी आहे 10 वर्षाची त्यांना सशक्त जी आहे शिक्षा देण्यात आली. ठीक आहे, जेल में रहेंगे आप 10 साल और आपको चक्की पीसना है. आणि जेव्हा हे सैनिकांना जे आहे घेऊन जात होते, पकडून जेव्हा हे ओरडून घेऊन जात होते, तर त्यावेळेस जे आहे हे सैनिक जे आहे इतर सैनिकांना म्हणतात, बाबा आम्हाला आज आमच्यावर अत्याचार होऊन आला, उद्या तुमच्यावर अत्याचार होणार, तुम्ही आमची मदत करणार नाही. हे सैनिक, पंजाबी सैनिक जेव्हा यांना हे कॉल देतात, ठीक आहे, तर आजूबाजूचे जे सैनिक आहेत ते सगळेच बंदुका उचलतात आणि त्या मेरठमध्ये, त्या कमांडिंग स्टेशनमध्ये जितके पण अधिकारी आहेत त्यांची हत्या करतात आणि त्याने आपल्या ह्या 85 जे सैनिक आहेत त्यांना सोडवतात. आणि अशा पद्धतीने इथून जे आहे या क्षेत्रातून मेरठपासून होतो. रात्रभर हे लोक प्रवास करतात. हे 10 महिला हे रात्रभर हे सैनिक प्रवास करतात. हे 20 नेटिव्ह इन्फॅन्ट्री बटालियनचे आहेत. ठीक आहे, यांची बटालियनचं नाव आहे 20 नेटिव्ह इन्फॅन्ट्री बटालियन. या बटालियनचं नाव आहे 20. ठीक आहे, तर हे जे आहे हे रात्रभर प्रवास करतात आणि मेरठपासून रात्रभर प्रवास करून हे दिल्लीला पोहोचतात. 11 मे, ठीक आहे, 1857ला हे दिल्लीला पोहोचतात आणि दिल्लीचा जो नवाब आहे, ठीक आहे, दिल्लीचा जो बादशाह आहे बहादूर शाह जाफर, ठीक आहे, त्याला कळवतात की बा आम्ही असा विद्रोह करून आलेलो आहे आणि दिल्लीवर कब्जा मिळवतात, दिल्लीवर कब्जा करतात. हे सैनिक दिल्लीवर कब्जा करतात आणि बहादूर शाह जाफर जो मुघल बादशाह तिथे ठेवलेला आहे, इंग्रजांनी ठेवलेला आहे, पेन्शन देऊन राहिले आहेत इंग्रज त्याला, त्या बहादूर शाह जाफरला म्हणतात की बाबा आता आम्ही विद्रोह करण्याच्या याच्यामध्ये मूडमध्ये आहोत आणि तुम्ही विद्रोहामध्ये आमचा साथ द्या आणि आम्ही तुम्हाला भारताचा मुघल सम्राट घोषित करतो आहे. आणि मग लगेच जो इनिशियली बहादूर शाह जाफर तर नाहीच म्हणतो, पण हळूहळू त्या बहादूर शाह जाफरला जेव्हा वाटते की आपलं राज्य होतं, आपलं मुघल साम्राज्य होतं आणि त्याचं जे आहे काय अवस्था इंग्रजांनी केलेली आहे, तर कुठेतरी मुघल बादशाह, अच्छा हा जो मुघल बादशाह आहे, हा दिल्लीला जो मुघल बादशाह आहे बहादूर शाह जाफर, हा थोडा वयोवृद्ध आहे. हा 70-75 वर्षाचा आहे. ठीक आहे, सॉरी 80 वर्षाचा आहे जवळपास. ठीक आहे, तर या वयोवृद्ध मुघल बादशाहचा जो सेनापती आहे बख्त खान आणि हे सगळे सैनिक दिल्लीवर काबीज करतात आणि दिल्लीवर कब्जा करून घेतात.
ठीक आहे. सो इथून जे आहे मग बहादूर शाह जफर काय करतो, बहादूर शाह जफर सगळ्यांना जो आहे, सगळे राजांना जो आहे, भारताचे जे संस्थानिक आहे त्यांना तो पत्र लिहितो की बा आम्ही विद्रोह स्टार्ट केलेला आहे आणि विद्रोहामध्ये आमचा साथ द्या. तर इथून जे आहे विद्रोहाची स्टार्ट होतं. ठीक आहे. सो हे आता दिल्लीकडे जाऊया आपण, दिल्लीमध्ये काय झालं आपण ते बघूया. इथपर्यंत काही प्रॉब्लेम सगळ्यांना? ठीक आहे. सो आता विद्रोहाचा विस्तारकडे जाऊया आपण. विद्रोहाचा विस्तार कसा झाला त्याला आपण बघूया. ठीक आहे. व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, खूप महत्त्वपूर्ण टॉपिक आहे 1857ची क्रांती. ठीक आहे. आपण स्पष्टपणे त्याला क्लिअर करण्याचा प्रयत्न करूया. विद्रोहाचा विस्तार, विद्रोहाचा विस्तार कसा झाला परत सांगतो आहे तुम्हाला. 11 मै, ठीक आहे, 1857ला जे आहे हे सैनिक, हे जे आहे ते सैनिक पोहोचले मेरठवर, दिल्लीला पोहोचले आणि त्यांनी दिल्लीवर कब्जा केला. 12 मै विद्रोहींनी दिल्लीवर कब्जा पूर्णपणे करून टाकला आणि बहादूर शाह द्वितीय, बहादूर शाह द्वितीय आहे काय पुस्तकांमध्ये. ठीक आहे. बहादूर शाह द्वितीय किंवा यालाच बहादूर शाह जाफर, बहादूर शाह जाफर. हा जो बहादूर शाह जाफर आहे याला जे आहे मुघल सम्राट, मुघल सम्राट, भारताचा मुघल सम्राट याला. ठीक आहे. मग बहादूर शाह जाफरचा एक सेनापती, ठीक आहे, सेनापती आहे बहादूर शाह जाफर. ॲक्च्युअल रोल या सेनापतीने प्ले केलेला आहे, कारण की हा तर वयोवृद्ध आहे, बहादूर शाह जाफर तर वयोवृद्ध आहे. तर मेजर रोल ज्या व्यक्तीने प्ले केला तो त्याचा सेनापती आहे. सेनापतीचं नाव आहे बख्त खान, बख्त खान असं नाव आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. हा जो बख्त खान आहे यांनी जे आहे विद्रोह स्टार्ट केला. तिथला एक रेसिडेंट होता, त्या रेसिडेंटची हत्या केली आणि पूर्ण दिल्ली जो आहे आपल्या दिल्लीवर पूर्ण म्हणजे आपल्या कब्जामध्ये दिल्लीला घेऊन टाकली. ठीक आहे. सो आता विद्रोह स्टार्ट झालेला आहे दिल्लीमध्ये. ठीक आहे. तर विद्रोहाला दाबण्यासाठी, विद्रोहाला जे आहे विद्रोहाचं जे दमन जे आहे करण्यासाठी जे आहे जे 2 अधिकारी इंग्रजांनी पाठवले त्यांचं नाव आहे, जे 2 दमन करते, जे विद्रोह थांबवण्यासाठी ज्यांना पाठवलं होतं, विद्रोह थांबवण्यासाठी. ठीक आहे. विद्रोह थांबवण्यासाठी ज्यांना पाठवलं होतं इंग्रज अधिकारी जे आहेत विद्रोह थांबवण्यासाठी, एकाचं नाव आहे निकॉल्सन, एकाचं नाव आहे निकॉल्सन. ठीक आहे. आणि एकाचं नाव आहे हडसन. ठीक आहे. निकॉल्सन व हडसन हे 2 अधिकारी आहेत ज्यांना जे आहे पाठवण्यात आलं आणि हे जे आहे हे दिल्लीवर वापस कब्जा मिळवतात आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये निकॉल्सनची हत्या होते. ठीक आहे. निकॉल्सनची हत्या होते, लक्षात ठेवा. सो इथे 2 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की दिल्लीवर कब्जा तर झाला. ठीक आहे. मग कालांतराने एका वर्षाच्या डिसेंबरपर्यंत जे आहे, याच वर्षाच्या डिसेंबरपर्यंत जवळपास इथे पूर्णपणे जे आहे हा पूर्ण क्षेत्र, दिल्लीचं क्षेत्र वापस या विद्रोह दाबण्यासाठी ज्यांना पाठवण्यात आलं होतं. ठीक आहे. विद्रोह दाबण्यासाठी ज्यांना पाठवण्यात आलं होतं, ठीक आहे, त्यांनी जे आहे यश मिळवला आणि त्याच्यामध्ये हे जे 2 अधिकारी आहेत इंग्रजांचे अधिकारी, एक आहे निकॉल्सन आणि एक आहे हडसन. तर याच्यामध्ये निकॉल्सनची हत्या झालेली आहे आणि त्याच्यानंतर दिल्ली जो आहे पूर्ण याच्या वापस कंपनीच्या अधीन किंवा वापस आपण हे म्हणू शकतो इंग्रजांनी त्याच्यावर कब्जा केला. आता बहादूर शाह जफरचं काय झालं? बहादूर शाह जफरचं खूप इम्पॉर्टंट आहे. बहादूर शाह जफरचं काय झालं? बहादूर शाह जफरला इंग्रजांनी कैद केले आणि एका पिंजऱ्यामध्ये जे आहे त्याला कैद करून त्याला दिल्लीमध्ये ठेवलं. ठीक आहे. त्याला जे आहे एक क्वेश्चन आला होता की बहादूर शाह जफरला इंग्रजांनी कुठे पकडलं होतं? ठीक आहे. हुमायूचा मकबरा आहे दिल्लीमध्ये, हुमायूच्या मकबऱ्यामध्ये लपून बसला होता बहादूर शाह जफर, हुमायूचा मकबरा. ठीक आहे. तर हुमायूच्या मकबऱ्यामध्ये हा बहादूर शाह लपून बसला होता. हुमायूच्या मकबऱ्यामध्ये हुमायूं आहे ना, तोच हुमायूं बाबरचा पोरगा आहे ना, बाबरचा पुत्र आहे ना. सो ह्या हुमायूच्या मकबऱ्यामध्ये हा लपून बसला होता. त्याला पकडलं, त्याला पकडून जे आहे एका पिंजऱ्यामध्ये त्याला कैद करून ठेवलं दिल्लीमध्ये आणि त्याला दिल्लीमध्ये कैद करून ठेवलं आणि दाखवलं सगळ्यांना, हे बघा जो विद्रोह करेल त्याच्यासोबत आम्ही काय हाल. ठीक आहे. त्याला 2 पुत्र होते. बहादूर शाह जफरला त्या दोन्ही पुत्रांचं सर जे आहे सर पूर्ण कापून टाकलं. ठीक आहे. आणि त्यांची हत्या करून टाकली आणि बहादूर शाह जफरला जे आहे डिपोर्ट करून टाकलं, पाठवलं त्याला. आणि कुठे पाठवलं त्याला? रंगून. रंगून कशाची कॅपिटल आहे? कशाची राजधानी आहे रंगून त्या काळामध्ये? कोणत्या देशाची आहे? सांगा कमेंट सेक्शनमध्ये, बघूया. रंगूनला त्याला तिथे कैद करून ठेवलं. रंगून कुठे आहे? रंगून कोणाची राजधानी? कोण आहे? कोण सांगत आहे? व्हेरी गुड, बहुत बढिया. रंगून ब्रह्मदेशाची राजधानी आहे. ब्रह्मदेशची राजधानी. येस,
ब्रह्मदेशची राजधानी. ब्रह्मदेशलाच इंग्लिशमध्ये बर्मा पण म्हणतात, ठीक आहे. पण आता या ब्रह्मदेश किंवा बर्माचं नाव चेंज झालेलं आहे. आता याचं नाव झालेलं आहे म्यानमार, ठीक आहे. आणि याची ही राजधानी होती, पण आता म्यानमारची पण राजधानी बदललेली आहे, ठीक आहे. म्यानमारची राजधानी बघून घ्या, आय गेस इट इज नैपैते, सो बघून घ्याल ते. सो हा जो आहे हा पूर्ण पार्ट दिल्लीचा आहे. आणि दिल्लीमध्ये जी आहे हा बहादूर शाह जफर याला पकडून जे आहे पाठवण्यात आलं म्यानमार. आणि 1862ला 1862ला जी आहे या मुघल बादशाह बहादूर शाह जफरची हत्या म्हणजे डेथ होऊन जाते तिथे. आणि 1862ला जी आहे मुघलशाही समाप्त होऊन जाते. हा शेवटचा मुघल बादशाह आहे बहादूर शाह जफर. याचे 2 पुत्र होते सांगितलं तुम्हाला. त्याची हत्या इंग्रजांनी केली आणि इथून मुघलशाही जी आहे कम्प्लिटली समाप्त झाली. सो आता तुम्ही जे आहे विचार करा, ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं कॅप्टन विलियम हॉकिन्स 1608, बरोबर. कॅप्टन विलियम हॉकिन्स 1608ला भारतात आला. 1609 जहांगीरच्या दरबारात पोहोचला. थोडीशी जमीन दे दो, थोडीशी फॅक्ट्री लगाने के लिए थोडी जगह दे दो, है ना. विचार करा की ह्या इंग्रजांनी त्या मुघलांचा काय हाल केला. आणि अशा पद्धतीने इंग्रजांनी जी आहे पूर्ण मुघलशाही जी आहे समाप्त करून टाकली, ठीक आहे. तर अजून थोडंसं तुम्हाला बहादूर शाह जफरबद्दल सांगतो. बहादूर शाह जफर खूप चांगला शायर होता, ठीक आहे. बहादूर शाह जफर जो आहे खूप छान कव्वाली करायचा. आणि बहादूर शाह जफरला कव्वाली आणि शायरी खूप आवडायची. त्याच्याच काळामध्ये त्याच्याच दरबारामध्ये मिर्झा गालिब नावाचा खूप मोठा शायर याच्यामध्ये होता. सो बहादूर शाह जफर आपल्याबद्दल सांगतो आहे. शेवटचे त्याचे दिवस चालू आहेत रंगूनला. तो एक खूप छान गोष्ट सांगत आहे. तो त्याला खूप वाईट परिस्थितीत तो आहे आणि तो सांगत आहे. एक त्याची शायरी आहे. तो सांगत आहे, ठीक आहे. ना किसी के आँख का नूर हूँ, ठीक आहे. तो म्हणतो आहे ना किसी के आँख का नूर हूँ, ना किसी के दिल का करार हूँ, ठीक आहे. तो म्हणतो आहे ना किसी के आँख का नूर हूँ, ना किसी के दिल का करार हूँ, जो किसी के काम ना आ सका मैं वो बुझता हुआ चिराग हूँ. जो किसी के काम ना आ सका मैं वो बुझता हुआ चिराग हूँ. तर शेवटी स्वतःच्या देशामध्ये 2 गज जमीन पण दफनच आहे ना. मुस्लिम्समध्ये दफनची प्रथा आहे. तर ती दफन करण्यासाठी पण त्याला 2 गज जमीन पण स्वतःच्या देशामध्ये भेटली नाही. हो, त्याचा जो म्हणजे आहे जी आहे त्याची जी समाधी आहे त्याची समाधी रंगूनला आहे, म्यानमारला. सो अशी परिस्थिती दिल्लीला झाली. आता आपण पुढचं बघूया, ठीक आहे. सगळं क्लिअर आहे दिल्लीबद्दल? एनी डाऊट्स? ठीक आहे, चलो आगे बढ़ते हैं. आता आपण लखनौकडे जाऊया. लखनौची काय परिस्थिती आहे, ठीक आहे. लखनौमध्ये विद्रोह जो झालेला आहे, लखनौची काय अवस्था आहे ती आपण इथे जाऊन सो लखनौ सर्वात पहिले तर लखनौ हे आपल्याला लखनौ ठिकाण म्हटल्याबरोबर आपल्याला लखनौ बोलल्याबरोबर आपल्याला माहीत पडलं पाहिजे लखनौ. सो लखनौ कोणती जगह आहे? लखनौ म्हणजेच अवधची राजधानी. अवधची राजधानी तोच अवध त्याच्यासोबत इलाहाबादची संधी केली होती 1765 रॉबर्ट क्लाइव्हनी. तोच अवध, ठीक आहे, ज्याचा नवाब आहे. कोण आहे ज्याचा नवाब? वाजिद अली शाह. वाजिद अली शहाचा जो क्षेत्र आहे खालसा करून घेतला होता. कोणी खालसा केला होता? डलहौसीनी, ठीक आहे. सो त्याची जी पत्नी आहे, ती जी वाजिद अली शहाची जी पत्नी आहे, ठीक आहे, वाजिद अली शहाची पत्नी जी आहे हजरत बेगम महल, हजरत, ठीक आहे. तर तिने जी आहे विद्रोह सुरू केला होता हजरत महल, ठीक आहे. बेगम हजरत महल, काय नाव आहे? बेगम हजरत महल. तिने काय केलं? तिने आपल्या पुत्राला, तिचा जो पुत्र आहे तिच्या पुत्राला जे आहे त्यांनी गादीवर बसवलं, लखनौच्या गादीवर. आणि त्यांनी जे आहे तिथे जे काही जे युरोपियन तिथे अधिकारी होते त्यांची हत्या करून टाकली. आणि तिचा जो पुत्र आहे, तिच्या पुत्राचं नाव आहे मिर्जिस कादीर. तिचा जो पुत्र आहे पुत्राचं नाव आहे मिर्जिस कादीर. त्याला गादीवर बसवलं. येस, हा थोडासा अल्पवयस्क होता. आणि जे आहे विद्रोह सुरू करून टाकला लखनौला. आणि पूर्ण अवध प्रांतामध्ये जो आहे त्यांनी विद्रोह केला. आणि पूर्ण अवध क्षेत्र जो आहे आपल्या लखनौ क्षेत्र वगैरे अवधचा पूर्ण प्रांत त्यांनी कब्जा करून टाकला आणि इंग्रजांना तिथून खदेडून काढलं. सो अशा पद्धतीने विद्रोहामध्ये बेगम हजरत महलनी भाग घेतला, ठीक आहे. त्याच्यानंतर काय झालं किंवा काही दिवसानंतर जे आहे एक मोठं
मोठं सैन्य पंजाबकडून जे आहे ते आलं लखनौकडे आणि त्याच्यामध्ये सेनाचे जे अधिकारी होते जे कंपनीचे नेतृत्व करत होते, ठीक आहे, त्यांचं नाव आहे कॅम्पबेल. ठीक आहे, कॅम्पबेल. ठीक आहे, काय नाव आहे त्यांचं? कॅम्पबेल. कॅम्पबेल बेल कॅम्पबेल कॅम्पबेल जे आहे, कॅम्पबेल सेनाचं नेतृत्व करत होते, इंग्रजांचं नेतृत्व, आणि इंग्रजांनी जे आहे हा क्षेत्र जो आहे वापस परत मिळवला. तर हजरत महलचं काय झालं? ठीक आहे, हजरत महल जे आहे, हजरत महल ही नेपाळच्या जंगलांमध्ये पडून गेली. नेपाळच्या जंगलांमध्ये पडून गेली आणि हिने खूप प्रयत्न केला आणि हजरत महलने खूप प्रयत्न केला की जे नेपाळचे जे राजा होते, ठीक आहे, गोरखा जे राजा होते, त्यांना सहभागी करून घ्यावं, या विद्रोहामध्ये सहभागी करून घ्यावं, पण तिला अपयश भेटला. ही नेपाळच्या जंगलांमध्ये पडून गेली. ठीक आहे, तो वारंवार प्रश्न विचारला जातो, नेपाळच्या जंगलांमधून खाली कोण पडून जातो? त्याच्यापैकी एक आहे बेगम हजरत महल. बेगम हजरत महल कुठली आहे? अवधची आहे, राजधानी अवधची आहे, ती अवधची राणी आहे. वाजिद अली शहाची जी आहे ती वाईफ आहे, ठीक आहे, पत्नी आहे, ठीक आहे, आणि तिचा पुत्र जो आहे तो आहे बेसिस काळात ज्याला जे आहे बसवतो. सो ही अवधची स्टोरी आहे. आणि आता थोडंसं तुम्हाला जे आहे बेगम हजरत महलबद्दल पण माहीत पाहिजे. बघा, बेगम हजरत महल एवढी हिट नाही आहे जशी राणी लक्ष्मीबाई आहे, पण असं नाही आहे की हिचं योगदान कमी आहे. बेगम हजरत महलचं पण खूप मोठं योगदान आहे. हिलाच जे आहे महकपरी पण म्हणतात, हिलाच महकपरी पण म्हणतात, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हिचं ॲक्च्युअल जे नाव आहे, ठीक आहे, हिचं ॲक्च्युअल नाव जे आहे मोहम्मद खन्नम असं नाव आहे हिचं. ठीक आहे, एक मिनटं सांगतो तुम्हाला मी. जे नाव आहे ते आहे मोहम्मदी खन्नूम असं हिचं ॲक्च्युअल नाव आहे. रिअल नेम ज्याला म्हणतो मोहम्मदी खन्नूम. तर हे काही बारीक पॉईंट्स आहेत जे तुम्हाला लक्षात असले पाहिजे. ठीक आहे, सो हे आहे लखनौला जे विद्रोह झाला त्याची ही इन्फॉर्मेशन आहे. तो इथे लखनौ क्लिअर झालेला आहे आणि विद्रोह दाबण्यासाठी जो अधिकारी इंग्रजांनी पाठवला होता त्याचं नाव आहे कॅम्पबेल. ओके, हे सगळे पॉईंट्स जे आहे क्लिअर आहे सगळ्यांना. बरं, ओके, डन. ओके शुभम, ओके चेतना, ओके विशाल. नाही, हे डेट्स वगैरे हे सगळे सांगणार मी शेवटी डेट्स सगळे तुम्हाला सांगणार मी. ठीक आहे, डेट्सवर पहिले फोकस करू नका. डेट्स तुम्ही नंतर टेबल बनवून त्याला लिहू शकता. डेट्स जे आहेत ते टेबल बनवूनही शेवटी आपण टाकू शकतो. ठीक आहे, टेबल बनवला आणि कधी चालू झाला आणि कधी संपला ते डेट्स आपण नंतर टाकू शकतो. पहिले स्टोरी इम्पॉर्टंट आहे, पहिले स्टोरी खूप इम्पॉर्टंट आहे, नावं इम्पॉर्टंट आहेत. ओके, डेट्सवर आत्ता फोकस नको. डेट तर आपल्याला एक डेट माहीतच आहे 1857चा उठाव. मग त्याच्याच आतमधले हे काही डेट्सवर फोकस न करता किरदारावर फोकस करा. किरदार, स्टोरी लाईनअप, कन्सेप्ट याच्यावर जास्त फोकस करा. ठीक आहे, बरं. तो आता इथे आपण लखनौचा क्षेत्र जो आहे तो आपण कंप्लीट केला. आता आपण कानपूरकडे जाऊया. कानपूर कुठे आहे? कानपूर उत्तर प्रदेशमध्ये आहे. कानपूर, ठीक आहे, कानपूर उत्तर प्रदेशमध्ये, नागपूर नाही, कानपूर. ठीक आहे, कानपूर उत्तर प्रदेशमध्ये. ठीक आहे, हा जो कानपूर आहे तर याच्याबद्दल तुम्हाला थोडीशी स्टोरी माहीत पाहिजे. ठीक आहे, पेशवाई कधी समाप्त झाली कमेंटमध्ये लिहा. पेशवाई कधी समाप्त झाली, वर्ष कोणी आहे सांगू शकतो? एक्सलंट आन्सर, व्हेरी गुड. पेशवाई समाप्त झाली 1818. बरोबर. सो पेशवाई समाप्त झाल्यानंतर जो शेवटचा पेशवा आहे, ठीक आहे, शेवटचा पेशवा कोण आहे? शेवटचा पेशवा आहे बाजीराव द्वितीय. बाजीराव द्वितीयला इंग्रजांनी पुण्यावरून ट्रान्सफर केलं. पुण्यावरून कुठे पाठवलं? ठिकाणाचं नाव आहे बिठूर. बिठूर असं नाव आहे. बिठूर कुठे आहे? कानपूरच्या जवळ आहे. जवळपास 20 किलोमीटरचा रस्ता आहे कानपूरपासून. तिथे जे आहे बिठूरला या जे शेवटचे जे बाजीराव द्वितीय आहेत त्यांना पाठवलं. ठीक आहे, तिथे त्यांना म्हणजे एक तरीकेचं पेन्शनवर ठेवलं, त्यांना पेन्शन दिली होती. ठीक आहे, पेन्शन बघून घ्याल तुम्ही किती आहे पेन्शन. तर एवढ्या पेन्शनवर बाजीराव द्वितीयला तिथे ठेवण्यात आलं. तर काय झालं की बाजीराव द्वितीयांना कोणताच पुत्र नव्हता. ठीक आहे, त्यांनी तिथे एक जो आहे पुत्र दत्तक घेतला. ठीक आहे,
त्यांच्या पुत्राचा जो जे आहे दत्तपुत्र जो आहे त्या दत्तपुत्राचं नाव आहे नानासाहेब. नानासाहेब हे त्यांचं नाव आहे. तर पेन्शनवर ठेवलेलं होतं बाजीरावांना तिथे, ठीक आहे. आणि बाजीरावांची जवळपास 1852 मध्ये 1852 त्यांची डेथ झाली. त्यांच्या डेथ झाल्यानंतर हा तर त्यांचा दत्तपुत्र आहे नानासाहेब, ठीक आहे. नानासाहेब जे आहे इंग्रजांना क्लेम करतो की माझ्या वडिलांची डेथ झालेली आहे, तर त्या माझ्या वडिलांना जी पेन्शन भेटायची ही मला भेटली पाहिजे. पण गव्हर्नर जनरल कोण आहे भारताचा? तो आहे डलहौसी त्या काळामध्ये, बरोबर. 1852 ची गोष्ट चालू आहे. डलहौसी म्हणतो बाबा तू कुठला मुलगा, तू दत्तपुत्र आहेस, तर तू दत्तपुत्र असल्यामुळे तुला आम्ही कसं पेन्शन द्यायचं. म्हणून त्याची पेन्शन रिजेक्ट झाली. त्यांनी खूप प्रयत्न केला. आझिमुल्लाला पाठवलं होतं त्यांनी लंडनला, आणि केसही चालू होतं त्याच्यावर. त्यांनी केसही चालवला इंग्लंडमध्ये, जेणेकरून त्याला पेन्शन भेटली पाहिजे. पण त्याला काही पेन्शन भेटली नाही. म्हणून नानासाहेब जे आहेत त्यांनी विद्रोहामध्ये जे आहे भाग घेतला. आणि 1857च्या उठावामध्ये कानपूरमधून जो आहे ठीक आहे त्यांनी जे आहे भाग घेतला. हे लक्षात ठेवायचं आहे. सो नानासाहेब पेशवा जे आहे त्यांचं खरं नाव जे आहे विचारलं जातं कधी कधी, लक्षात ठेवा. नानासाहेब, ठीक आहे. नानासाहेबांचं जे खरं नाव आहे ते आहे धोंडोपंत. आणि त्यांचा एक मित्र आहे, ठीक आहे. त्यांच्या सेनाला हँडल करणारा जो आहे, त्यांच्या सेनेला पूर्ण जो सैन्याचं नेतृत्व करणारा जो व्यक्ती आहे त्यांचं नाव आहे कोण? तात्या टोपे. तात्या टोपेंचं खरं नाव काय आहे? रामचंद्र पांडुरंग, ठीक आहे. हे त्यांचं खरं नाव. हे जे आहे यांनी जे आहे विद्रोह केला. कुठून विद्रोह केला? कानपूर. तर सर्वात पहिले तुम्हाला स्टोरी लक्षात माहीत पाहिजे तुम्हाला की बाजीराव द्वितीयांचा दत्तक पुत्र नानासाहेब जे आहे म्हणजेच अर्थात धोंडोपंत, आणि त्यांचा जो सेनापती आहे तात्या टोपे यांनी जी आहे कानपूरवरून विद्रोह केला, ठीक आहे. हे बिटूर शब्द काही ठिकाणी काही पुस्तकांमध्ये बिटूर शब्दाचा वापर केलेला आहे. सो हे सगळे पॉईंट्स जे आहेत तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कालांतराने जे इंग्रज सैन्य आहे, इंग्रज सैन्याचं नेतृत्व जे आहे कॅम्पबेलने जे आहे डिसेंबर 1857 मध्ये कॅम्पबेलने कानपूरवर अधिकार घेतला. कॅम्पबेल, ठीक आहे. कॅम्पबेल जे आहे हेच आपले कॅम्पबेलनी जे आहे या पूर्ण कानपूरवर जे आहे डिसेंबरपर्यंत अधिकार मिळवला. आणि नानासाहेब जे आहेत हे कुठे पळून गेले? नेपाळच्या जंगलामध्ये पळून गेले. येस, हे पण नेपाळमध्ये. खालीपैकी नेपाळच्या जंगलांमध्ये कोण पळून गेला आहे 1857च्या उठावामध्ये? नेपाळला कोण चाललं गेलं, ठीक आहे. तो ऑप्शन नंबर 1, 2, 3, 4 ऑप्शनमध्ये हजरत महल, ठीक आहे. नानासाहेब, ठीक आहे. हजरत महल पण बरोबर आहे. नाना ए व बी बरोबर, ठीक आहे. असे टाईपचे क्वेश्चन्स जे आहेत ते आपण आता क्वेश्चन्स MCQs पण बघू काही दिवसात, ते टॉपिक्स वगैरे क्लिअर झाल्यानंतर, ठीक आहे. तर हे तुम्हाला ही पूर्ण जी स्टोरी आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं की हे पण जे नेतृत्व आहे ते कोणाचं आहे? कॅम्पबेलचं नेतृत्व आहे. आणि सैन्याने पूर्ण जे कंपनीने जे आहे कॅम्पबेलला पाठवलं आणि कॅम्पबेलने जे आहे याच्यावर अधिकार मिळवला, कानपूरवर अधिकार. तात्या टोपेचं काय झालं? तात्या टोपे इथून जे आहे तात्या टोपे गेले झाशीला, आणि झाशीची जी राणी आहे तिच्या मदतीला ते जातात. हे सगळे पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. इथे नानासाहेब पण 2 आहे. म्हणून काही विद्यार्थ्यांना असं वाटते ठीक आहे नानासाहेब म्हणजे, ठीक आहे, हे नानासाहेब वेगळे आहेत. आणि ठीक आहे, ते पहिलेचे जे नानासाहेब आहेत ते आहेत बालाजी बाजीराव, ते वेगळे आहेत, ठीक आहे. बालाजी बाजीराव ते नानासाहेब वेगळे आहेत. यांचं पण नाव जे आहे यांचं खरं नाव जे आहे ते धोंडोपंत आहे, ठीक आहे. यांना नानासाहेब पण म्हणतात. आणि ते जो दुसरे जे आहे ते बालाजी बाजीराव आहे, ठीक आहे. हे काही पॉईंट्स आहेत हे लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. सो कानपूर क्लिअर झालेला आहे, ठीक आहे. आणि पेन्शन पण पेन्शन किती भेटायची यांना बाजीराव द्वितीयांना, तर हे पेन्शनची पण तुम्ही माहिती काढा, ठीक आहे. कोणी लिहिलं आहे का बघूया? 5 लाख बरोबर आहे. ठीक आहे, डन, बरोबर आहे. मॅक्सिमम गोष्टी तर सगळे क्लिअरच आहेत, ठीक आहे. व्हेरी नाईस, छान आन्सर्स आहेत सगळ्यांचे. तर आता आपण झाशीकडे जाऊया. झाशीची काय स्थिती आहे त्याला आपण बघूया. झाशीमध्ये हा जो उठाव आहे, झाशीची स्टोरी काय आहे?
चं नेतृत्व या 1857च्या उठावामध्ये जे आहे यांनी केलं, तिचं नाव आहे मनुकर्णिका, अर्थात राणी लक्ष्मीबाई. त्याचं खरं नाव आहे मनुकर्णिका. सो मनुकर्णिकाच्या हजबंडची डेथ झाली होती आणि त्यांना एक दत्तक पुत्र आहे, ठीक आहे. आणि त्याचं मुंज करायचं आहे, मुंज त्याचं करायचं आहे आणि त्याच्यासाठी तिला पैसे होते. पण आता दत्तकपुत्राचं नाव मंजूर आहे म्हणून हा झाशी जो आहे, हा क्षेत्र जो आहे, झाशीचा जो संस्थानिक आहे, ती पूर्णपणे दलहौसीने आपल्या कब्जामध्ये केली होती आणि तिला जे आहे मुंज करायचं आहे आपल्या म्हणजे मूलचं, तर ते जे आहे डलहौसी काही तिला जे आहे काही म्हणजे जे काही पैशांची गरज होती काही त्यांनी दिली नाही आणि त्याच्यामुळे त्या कारणास्तव जे आहे यांनी विद्रोह केला, ठीक आहे. यांनी 1857चा उठाव केला, ठीक आहे. राणी लक्ष्मीबाई जी आहे 1857चा उठाव केला, ठीक आहे. आणि यांचा साथ जी आहे, यांचा साथ ज्यांनी दिला, ठीक आहे, यांचा साथ ज्यांनी दिला त्यांचं नाव आहे तात्या टोपे, ठीक आहे. तात्या टोपे जी आहे यांच्यासोबत आहेत आणि ते त्यांची मदतीला आलेले आहेत तिथून आपल्या कानपूरवरून, ठीक आहे. आणि इथे जे आहे उठाव सुरू झालेला आहे, ठीक आहे. तर ह्यूज रोज जो आहे, जो ह्यूज रोज आहे, ह्यूज रोज नावाचा जो सैनिक आहे, अधिकारी आहे, सॉरी इंग्रजांचा अधिकारी, या ह्यूज रोज जे आहे हा झाशीवर ताबा मिळवला आणि ह्यूज रोज जो आहे हा जो आहे हा पाठलाग करतो मनुकर्णिकाचा आणि पाठलाग करत 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 जो आहे ते लोक एका ठिकाणावर जे आहे पोहोचतात, ठीक आहे. ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. त्याचं नाव आहे कल्पी. कल्पी या कल्पीला युद्ध, बरेचसे विद्यार्थी याला मिस करतात, ठीक आहे. कल्पी झाशीच्या आणि ग्वाल्हेरच्या मध्ये आहे कल्पी. त्या कल्पीला युद्ध झालेलं आहे. ह्युजरोजचं सैन्य आणि राणी लक्ष्मीबाईच्या सैन्यामध्ये जे आहे ते कल्पीला युद्ध झालेलं आहे आणि या कल्पीच्या युद्धामध्ये जे आहे राणी लक्ष्मीबाईची जी आहे, राणी लक्ष्मी हारली आहे, ठीक आहे. मग राणी लक्ष्मीबाई या कल्पीवरून जी आहे ती शी गोष्ट ग्वालियर, ठीक आहे, ती ग्वालियरला आहे आणि ग्वालियरला कोण आहे, ग्वालियरला शिंदे आहेत. शिंदेंनी तर डायरेक्ट हात उचलला आहे, बाबा आम्ही तर इंग्रजांसोबत आहे ना. ग्वालियरचे शिंदे, ठीक आहे, इंदोरचे होळकर, हैदराबादचे सालारजंग, हे लोक ते लोक आहेत जे इंग्रजांच्या बाजूला होते, इंग्रजांच्या मदतीला होते. नेपाळचा गोरखा, हे जे लोक आहेत हे इंग्रजांच्या बाजूने इंग्रजांना मदतीला होते, ठीक आहे. सो कल्पीला असून ती ग्वालियरला पोचते राणी लक्ष्मीबाई आणि ग्वालियरला जे आहे त्यांचं सैन्य जे आहे म्हणजे शिंदेचं जे सैन्य आहे ते शिंदेचं सैन्य राणीच्या बाजूला असतं की आम्ही राणीला मदत करू. आणि हा जो शिंदे आहे हा पळून जातो, हा आग्र्याला पळून जातो, ठीक आहे. आणि राणी लक्ष्मीबाई जी आहे आणि जे हे आहे काय म्हणतात तात्या टोपे हे नेतृत्व करतात, ठीक आहे, आणि सैन्याचं. आणि तिथेच जे आहे राणी लक्ष्मीबाई जी आहे त्यांची डेथ होते आणि राणी लक्ष्मीबाईची जी आहे राणी लक्ष्मीबाई शहीद होते, ठीक आहे. तर राणी लक्ष्मीबाईच्या पुत्राचं नाव, दत्तक पुत्र जो आहे त्याचं नाव कोण सांगेल मला कमेंटमध्ये. छान, दामोदर, करेक्ट. तो दामोदर जे आहे हे राणी लक्ष्मीबाईचं जे आहे पुत्राचं नाव आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. काश्मीरचा गुलाबसिंग, काश्मीरचा जो गुलाबसिंग आहे, ठीक आहे, गुलाबसिंग आठवतो की नाही तुम्हाला, आहे ना, गुलाबसिंग ज्याला काश्मीर विकलं होतं इंग्रजांनी, तो गुलाबसिंगनी पण उठाव नव्हता केला. असे काही राजे होते त्यांनी उठाव नाही केला आणि त्यांनी या राजांची या सगळे संस्थानिकांची मदत नाही केली. कुठे ना कुठे या सगळ्या कारणामुळे हे सगळे हारत गेले, ठीक आहे. सो हे सगळे पॉईंट्स आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. त्यांच्या मुलाचं नाव दामोदरराव आहे, ठीक आहे. आणि ठीक आहे जे ह्यूज रोज आहे, ठीक आहे, ठीक आहे, ह्यूज रोज जे पोचले, ठीक आहे, ज्यांनी झाशीवर कब्जा मिळवला, जे नंतर ग्वालियरला पोचले, ठीक आहे, ग्वालियरवर त्यांनी ह्यूज रोज म्हणतात की जितके पण विद्रोही आहेत त्या सर्व विद्रोही में जो है एक ही मर्द है, सभी विद्रोहियों में एक ही मर्द है और वो है राणी लक्ष्मीबाई, असं त्यांचे उद्गार आहेत, ठीक आहे. सो बरेचसे जे गोष्टी आहेत, बरेचसे स्टोरीज आहेत, काही स्टोरीज आहेत राणी लक्ष्मीबाई पण या सगळ्या म्हणजे कहाण्या वगैरे असतात की असं झालं होतं. ह्या कहाण्यांकडे फोकस न करता आपला फोकस असला पाहिजे सीधा राज्यसेवामध्ये काय प्रश्न आहेत आणि त्याच्यावर काय आहे. की सर हे इकडे जाऊन असं झालं होतं का, मग हे तिकडे झालं, आपण ते काहीतरी वाचलं असतं, ठीक आहे. नानासाहेब जी आहे नेपाळच्या जंगलांमध्ये पळून गेले, मग कदाचित ते भारतात आले म्हणतात, मग असं झालं असेल, ठीक आहे, ते काहीतरी असेलच, ठीक आहे. पण त्याच्यावर आपला फोकस तो नाही आहे. आपला फोकस जो आहे हा एक्झाम आणि आयोग आणि पद कसं मिळवता येणार त्याचा फोकस आपला असला पाहिजे, ठीक आहे. बाकी तर कहाण्या खूप काही गोष्टी आहेत ते तुम्ही वाचू शकता मनुकर्णिकाबद्दल, ठीक आहे. इनफॅक्ट एक पूर्ण मूवी चाललेली आहे मनुकर्णिका आहे ना, ती मूवी तुम्ही बघू शकता आणि तिथून अजून तुम्ही काही समजू शकता. ओके, चलो आगे बढ़े.
सो आता आपण जाऊ बिहार. आता चलते बिहार. बिहारमध्ये एक छोटीशी रियासत होती, छोटंसं रियासत, ठीक आहे, रियासत जमीनदारांची रियासत आहे, ठीक आहे. त्याचं नाव होतं जगदीशपूर. या जगदीशपूरला एक जमीनदार होते आणि त्या जमीनदारांनी जे आहे विद्रोह केला. काय पुस्तकांमध्ये जे आहे यांचं वय 70 सांगितलेलं आहे आणि काही पुस्तकांमध्ये यांना 80 सांगितलं. जगदीशपूर, कुंवर सिंग यांचं नाव आहे. कुंवर सिंग. स्पेक्ट्रम 70 सांगते, बिपिन चंद्र 80 सांगतात, ठीक आहे. सो जगदीशपूर जे आहे हे वयोवृद्ध आहे, हे जमीनदार आहेत जगदीशपूरचे कुंवर सिंग आणि यांनी इंग्रजांच्या विरोधात जे आहे विद्रोह केला. आता समजा तुम्हाला आयोगामध्ये विचारलं की जे जमीनदार आहेत, जमीनदारांनी पण या 1857च्या उठावामध्ये विद्रोह केला होता. योग्य की अयोग्य? योग्य की अयोग्य? ते अयोग्य आहे. जमीनदारांनी उठाव नाही केले. अपवाद. कुंवर सिंग. हजारो जमीनदार आहेत. जमीनदार इंग्रजांच्या बाजूनी होते. योग्य की अयोग्य? योग्य. 100% बरोबर. जमीनदार इंग्रजांच्या बाजूनी होते, त्यांनी उठाव नाही केले. अपवाद कुंवर सिंग. एखाद जमीनदार जो आहे तो आहे कुंवर सिंग, त्यांनी उठाव केला. बाकी सगळे जमीनदार तिकडे इंग्रजांच्या सपोर्टला बसले होते, कारण इंग्रजांमुळे जमीनदारांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला होता. जमीनदारी पद्धत कुठेसे झाली होती ते तुम्हाला सांगितलं होतं. बंगाल, बिहार, ओरिसा. जमीनदारी पद्धत महाराष्ट्राची नाही आहे. महाराष्ट्रामध्ये रयतवादी सिस्टम आहे, ठीक आहे. तर हे सगळे जे पॉईंट्स आहेत तुम्हाला मी समजून देतो आहे. परत सांगतोय, जमीनदार इंग्रजांशी एकनिष्ठ होते. पण अपवाद जगदीशपूरचे कुंवर सिंग, ठीक आहे. जगदीशपूरचे कुंवर सिंग यांनी जे आहे विद्रोह केला आणि यांनी विद्रोह जो आहे तो दानापूर आणि आरा, दानापूर आणि आरा इथे त्यांनी विद्रोह केला. दानापूर आणि आरा कशाच्या आतमध्ये येत होते? जगदीशपूर क्षेत्राच्या आतमध्ये. जगदीशपूर हे मोठी रियासत आहे, त्याच्यामध्ये दानापूर आणि आरा याच्यातून इथून जे आहे ज्या व्यक्तीने विद्रोह केला त्यांचं नाव आहे कुंवर सिंग. त्यांचा एक भाऊ पण आहे, त्याचं नाव आहे अमरसिंग. यांनीही विद्रोह केलेला आहे. ही बिहारची कहाणी आहे, जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. सो इथपर्यंत डाऊट्स क्लिअर आहे सगळ्यांना? सो विन्सेंट आयर आणि विलियम टेलर. विन्सेंट आयर आणि विलियम टेलर. विन्सेंट आयर आणि विलियम टेलर यांनी जे आहे हा विद्रोह मोडून काढला, ठीक आहे. इथला विद्रोह मोडून काढला. सो इथे सगळे पॉईंट्स मला लक्षात ठेवायचे आहेत. कुंवर सिंग वयोवृद्ध होते, ठीक आहे. तो हे सगळे पॉईंट्स हे बिहारमध्ये जे आहे, बिहारमध्ये छोटासा उठाव जो आहे तो आपल्याला बघायला भेटतो. सो क्लिअर आहे सगळ्यांना? हो, अमरसिंग ॲब्सोल्युटली. येस. बरं, एक पॉईंट कदाचित मिस झालेला आहे, ठीक आहे. एक पॉईंट कानपूरमध्ये मिस झालेला आहे. कानपूर आणि झाशीमध्ये तात्या टोपेला कुठे फाशी देण्यात आली? तुमच्यापैकी कोण सांगेल मला? तात्या टोपेंना फाशी कुठे देण्यात आली? हा क्वेश्चन मला वाटतं PSI STA मध्ये कुठेतरी विचारला आहे. तात्या टोपेंना फाशी कुठे झाली आहे? मध्य प्रदेशातील ठिकाण आहे. कोण सांगते तात्या टोपेंना कुठे फाशी झालेली आहे? एनिवन? शिवपुरी. तात्या टोपेला शिवपुरी इथे फाशी. शिवपुरी, ठीक है. इथे त्यांना तात्या टोपेंना पकडून घेतलं होतं, ठीक है. तात्या टोपे को पकड़ लिया था, ठीक है. रानी लक्ष्मीबाई की तो डेथ हो गई, वो शहीद हो गई. वॉर में, युद्ध में उनकी डेथ हो गई आणि तात्या टोपेंना पकडण्यात आलं. तात्या टोपेंना शिवपुरी इथे फाशी दिली. ते काही पॉईंट तिथे जे एक राहिलेलं होतं ते तुम्हाला सांगायचं, ठीक आहे. आता फैजाबादकडे जाऊया. आता फैजाबादची गोष्ट करूया. फैजाबाद कहाँ है? फैजाबाद जे आहे, फैजाबाद हे शहर आहे, ठीक आहे. फैजाबाद हे अवधमध्येच एक शहर आहे. अवध जे आहे, अवध मध्ये लखनौमधून कोण? बेगम हजरत महल. आणि जे फैजाबाद आहे अवधमध्ये, तिथे जे यांनी केलेलं आहे, त्यांचं नाव विद्रोह ज्यांनी केलं आहे त्यांचं नाव आहे मौलवी अहमदुल्ला. ना, मौलवी अहमदुल्ला. येस, मौलवी अहमदुल्ला यांनी जे आहे विद्रोह केलेला आहे.
सो तेच ज्यांनी विद्रोह मोडला, ज्यांनी विद्रोह अवधमध्ये मोडला, लखनौला मोडला, त्यांनीच विद्रोह इथे पण मोडला. कोणी मोडला होता अवधमध्ये? कॅम्पबेलने. तर कॅम्पबेलनेच जे आहे इथे पण जे आहे कॅम्पबेल जे आहे कॅम्पबेलने इथे जे आहे फैजाबादचा जो विद्रोह आहे जो मौलवी मोहम्मद अहमदुल्लाने चालू केला. मौलवी अहमदुल्ला हे मूळचे मद्रासचे राहणारे, ठीक आहे, मूळचे मद्रासचे राहणारे होते. ते तिथे वास्तव्य करत होते फैजाबादला आणि त्यांनी तिथे जो आहे विद्रोह केला होता. मौलवी होते. तर हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं. असं लक्षात ठेवा, अवधचंच एक शहर आहे. अवध काय प्रांत आहे, त्याच्यामध्ये तुम्ही राजधानी लखनौ, इथे कोणतं शहर आहे? फैजाबाद. आणि फैजाबादमध्ये जे आहे जे विद्रोह ज्यांनी केला त्यांचं नाव आहे मौलवी अहमदुल्ला. कॅम्पबेल जे आहे त्यांनी त्याला मोडला. ठीक आहे. आता इलाहाबादची गोष्ट करूया. इलाहाबादमध्ये जे आहे मौलवी लियाकत अली, ठीक आहे, मौलवी लियाकत अली. इलाहाबाद जे आहे इलाहाबाद और इलाहाबाद, ठीक आहे, तिथे त्यांनी विद्रोह केला. त्यांचं नाव आहे लियाकत अली. ठीक आहे. हे मॅच द फॉलोइंगमध्ये आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. अच्छा, हे जास्त विचारलं जातं. ते झाशी कानपूर वगैरे नाही, खालचे जे आहेत ते जे आहेत बिहार, ठीक आहे, फैजाबाद, इलाहाबाद, इथून क्वेश्चन जास्त आहेत. ठीक आहे. तो लियाकत अलीने तिथे विद्रोह केला आणि जनरल नील जे होते, जनरल नील, ठीक आहे, जनरल नील त्यांनी इथला विद्रोह मोडून काढला. नील, ठीक आहे, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं. जनरल नील हा विद्रोह मोडून काढला इलाहाबादला. ठीक आहे. या व्यतिरिक्त जे आहे बरेलीला पण विद्रोह झालेला आहे. बरेली, ठीक आहे, बरेली उनका गिरारे है ना, बरेली. बरेलीला ज्यांनी केलेला आहे खान बहादूर खान, खान बहादूर खान, ठीक आहे, खान बहादूर खान यांनी विद्रोह केलेला आहे. राजस्थानमध्ये पण विद्रोह केलेला आहे काही लोकांनी. ठीक आहे. राजस्थानमध्ये जो विद्रोह झालेला आहे त्याचं नाव आहे राजा हरदयाल. राजा हरदयाल हे यांनी विद्रोह केलेला आहे. आसाममध्ये पण विद्रोह झालेला आहे. आसाममधले पण पॉईंट्स ते पण तुम्हाला सांगतो. आसाममध्ये ज्यांनी विद्रोह केलेला आहे त्यांचं नाव आहे मणिराम. आसाममध्ये मणिराम आसाममध्ये. आणि ओरिसामध्ये पण विद्रोह झालेला आहे. ठीक आहे. ओरिसामध्ये राजकुमार सुरेंद्र, ठीक आहे, राजकुमार सुरेंद्र यांनी ओरिसामध्ये केलं. हे काही बारीक पॉईंट्स आहेत जे तुम्हाला अजून लक्षात ठेवायचे आहेत. बरेलीमध्ये खान बहादूर खान, राजस्थानमध्ये राजा हरदयाल, आसाममध्ये मणिराम, ठीक आहे, ओरिसामध्ये राजकुमार सुरेंद्र. हे जे आहे हे इनऑल जे विद्रोहाचे इंडिया टू जे भारताला रिलेटेड जे क्रांतिकारी होते त्यांच्याशी संबंधित आपण आज पूर्ण टॉपिक जो आहे हा क्लिअर केलेला आहे. ठीक आहे. सो पर्यंत काय प्रॉब्लेम तुम्हाला? येस, ठीक आहे, ओके, ठीक आहे. सो आता बघा, सो हा भारताशी संबंधित आपण वाचला. तर आपण कसं आहे महाराष्ट्रमध्ये जी MPSC होते, ठीक आहे, राज्यसेवाच्या दृष्टिकोनाने पण आपल्याला जो आहे आता आपण कव्हर केला. ठीक आहे. आता 1857चा उठाव व भारत हा पूर्ण आपण कव्हर केला. आता उद्या जे आपण बघणार आहोत 1857चा उठाव व महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे उठाव झाला, पुरत झाला का, ठीक आहे, औरंगाबादला झाला का, मुंबईला झाला का, बॉम्बेला झाला का, नाशिकला झाला का, कुठे झाला आहे, ठीक आहे, साताऱ्याला झालेला आहे का, हा जो आहे हे या दृष्टिकोनाने आपल्याला वाचवा. ठीक आहे. पहिला आपण इंडिया कव्हर केला, आजचा पूर्ण आपण इंडिया झालेला आहे. उद्या 1857चा उठाव व महाराष्ट्र हे आपण उद्या कव्हर करणार. ठीक आहे. सो इथपर्यंत काही डाऊट्स आहेत कोणाला? ठीक आहे, बघून घ्या एक वेळा. ठीक आहे. एक बेसिक्स एकदम आपण जे आहे परत रिवाईज करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. आणि जे काही डेट्स वगैरे आहेत ते उद्या मी तुम्हाला बॉक्समध्ये लिहून देऊ ना, डेट्स आणि सगळे, ते अजून क्लिअर होतात. ठीक आहे. कोणी विद्रोह मोडला वगैरे त्याला आपण उद्या बॉक्समध्ये कव्हर करू. ठीक आहे. त्या बॉक्समध्ये ते एकदमच क्लिअर होऊन जातं, म्हणून त्याच्याबद्दल निश्चिंत राहा. सो आपण आज 1857चा उठाव भारत आपण कव्हर केलेला आहे. आणि 1857च्या उठावामध्ये आपण सर्वात स्टार्टिंगमधला पॉईंट बघितला की या उठावाचं मूळ कारण काय, एकदम म्हणजे इमिडिएट कारण काय आहे. ठीक आहे. ते इमिडिएट कारण जे होतं ते होतं एनफील्ड रायफल. ठीक आहे, एनफील्ड रायफल. मग त्याच्यानंतर आपण बघितलं, ठीक आहे, मग त्याच्यानंतर आपण काय कव्हर केला, मंगल पांडेला आपण मंगल पांडे कोणत्या बटालियनचे होते? मंगल पांडे 34 नेटिव्ह इन्फंट्री बटालियनचे होते. ठीक आहे. मग आपण बघितलं मंगल पांडे जे आहे 34 नेटिव्ह इन्फंट्री बटालियनचे होते. त्यांनी कोणाची हत्या केली? जनरल बॉग आणि मेजर ह्युजसन यांची त्यांनी हत्या करून, बरोबर, त्यांना फाशी देण्यात आली. ठीक आहे. मग आपण बघितला 8 एप्रिल वगैरे जे आहे त्यांना फाशी.
आणि मग त्याच्यानंतर मंगल पांडेनंतर आपण डायरेक्ट दिल्लीला गेलो. ठीक आहे. दिल्लीचा उठाव आपण बघितला. दिल्लीमध्ये जे आहे कसं झालं है ना, बहादूर शाह जफर. ठीक आहे. आणि बहादूर शाह जफर त्याच्यानंतर आपण बहादूर शाह जफर नंतर काय बघितलं, बहादूर शाह जफरचा सेनापती बघितला, जनरल बख्तर खान है ना. मग त्याच्यानंतर आपण कुठे गेलो, मग आपण अवधला गेलो है ना. अवध, लखनौला बघितला आपण. बेगम हजरत महल, ठीक आहे, तिचा मुलगा बिर्जिस कादीर है ना. वाजिद अली शाह है ना. महक परी पण म्हणतात, ती कुठे पळून गेली, नेपाळच्या जंगलांमध्ये पळून गेली. मग आपण कुठे गेलो, मग आपण गेलो कानपूरला. कानपूरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं नानासाहेब पेशवा, बरोबर. नानासाहेब पेशवा दत्तक पुत्र है ना, हे सगळं मग तुम्हाला सांगितलं होतं. ते पण नेपाळच्या जंगलांमध्ये पळून गेलो. मग तात्या टोपे, ठीक आहे. हे सगळे जे पॉईंट्स आहेत हे आपण कव्हर केले. कशामध्ये आपण कव्हर केले सगळे पॉईंट्स, कानपूर. त्यांच्या मदतीला ते कोणाच्या मदतीला गेले, झाशीला गेले. झाशीला कोण आहे, राणी लक्ष्मीबाई. आणि मग हे सगळं जे आहे राणी लक्ष्मीबाई. मग कल्पीचं युद्ध आपण बघितलं. कल्पीचं युद्धानंतर आपण काय बघितलं, की मग राणी लक्ष्मीबाई ग्वाल्हेरला गेली, बरोबर. तर हे सगळे पॉईंट्स आपण आज कव्हर केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्ही जे आहे बरेली लक्षात ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही बिहार जगदीशपूर लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही जे आहे आपलं जे फैजपूर आहे, फैजपूर लक्षात ठेवा. आणि मी आता नंतर जे सांगितलं तुम्हाला राजस्थान, ठीक आहे, मग आसाम मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ठीक आहे. मग तुम्हाला मी हे सगळं कव्हर केलेलं आहे. ओडिशा, राजस्थान, इलाहाबाद, हे सगळं जे पॉईंट्स आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा. आणि उद्या आपण जे आहे 1857चा उठाव व महाराष्ट्र हे आपण उद्या बघूया, ठीक आहे. आणि उद्या आपण डिटेल अजून बॉक्समध्ये ॲनालिसिस करूया, कुठे कधी उठाव झालेला आहे आणि कोणी तो उठाव मोडून काढला आहे. उठाव करणारे आणि उठाव मोडून जे काढणारे त्यांना आपण डिटेल ॲनालिसिस बॉक्समध्ये आपण करूया, ठीक आहे. थँक्यू. हॅव अ नाईस डे. जय भीम. काही तुमचे प्रॉब्लेम असल्यास कमेंटमध्ये सांगा.